उंदीची मालिश झाली, आंघोळ झाली, तसंच घेतलं त्याला पटापट आणि अरे उंदीर, अरे रे उंदीर, मम्मीच्या मोबाईल मध्ये काय बघते एवढं? असं बघितलं नाही पाहिजे तुम्ही गपचूप गपचूप. आताच पकड़ मोबाइल पकड़, बोल है गाइस आज जा रहा हूँ मैं मालिश करने, अभी बहुत खुश हूँ और आने के टाइम मेरे लगने वाले हैं हाथ पैर सब. हे गाइस, गुड मॉर्निंग. कशा आहे तुम्ही सर्वजण? जय शिवराय, जय महाराष्ट्र. सो वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल मिस्टर सँडी अँड मिसेस कोमल. तर गाइस, आज काय माहिती तुम्हाला? आज बाबूची वॅक्सिन आहे, तर वॅक्सिन द्यायला जायचं आहे बाबूला. तर आता मी उठलो आहे, एसके पण उठली, गॉगल घातला आहे, तर मी फ्रेश झालेलो आहे, कारण का मी सकाळी दुकानात गेलो म्हणून फ्रेश झालो आहे. तर एसके पण फ्रेशच आहे, पण आता चेंज करणारे कपडे बिपडे. आणि बाबू आता मालिश झाली, बाबूची आमच्या पिल्लीची दाखवू नाही शकत, उघडा येतो तो, परत ती स्ट्राईक लागू शकते आपल्याला. आवाज येतो ना तुम्हाला स्वराजचा? तर स्वराजची वॅक्सिन आहे आज किती महिन्याची माहिती का? 7व्या महिन्याची आहे. 7व्या महिन्याची, आणि नंतर डायरेक्ट 9व्या महिन्यामध्ये, म्हणजे 2 महिने बिचारीला आराम असेल. आणि आज परत किती 2 आहे का 1 काय माहिती, त्यांनाही त्रास होतो बिचारीला, पण तो करतो सर. तर आता जाऊया पटकन, आवरूया, आंघोळ करूया, कारण 2 दिवस आंघोळ पण नसते करायची, फिवर येतो ना थोडं त्याच्यामुळे. आणि भरपूर जण प्रायव्हेटमध्ये येतात पैसे करून, पण आम्ही त्याला गव्हर्नमेंटमध्येच देतो. 1 दिवस त्रास दोघांना पण होतो, पण ते चांगलं असतं बोलतात. गव्हर्नमेंटमध्ये कसं म्हणजे ना, बरेच डॉक्टर पण बोलतात की फ्रेश असतात, म्हणजे भेटतात जास्त, म्हणजे कसं गव्हर्नमेंटमध्ये भरपूर जण देतात ना, तर न्यू स्टॉक असतो. तर काहीच आता एसके आवरेपर्यंत आपण जाऊया गाडी वॉश करा. दिला त्याचं खेळणं डायरेक्ट असा फेकू दिला तिने खाली ना, पक्का मस्ती आहे बघ. आमची मालिश केली बाबूची. बाबू एक टकलू तर मित्रांनो, तुम्हाला तर रोज ब्लॉग बघायला भेटत जाईल, कंटिन्यू ब्लॉग होईल जाईल आमच्या चॅनलवर. तर तुम्ही जे पण नवीन आहे सबस्क्रायबर करा लवकर. आपले 140K सबस्क्रायबर कंप्लीट होणार आहे, 140K सबस्क्रायबर कंप्लीट करा. थँक्स सो मच, लव यू. असं सपोर्ट करत जाऊ, लवकर 150K पण होईल, तेव्हा आपण गिव्ह करूया काय ना काय, आणि परत आश्रममध्ये जाऊया. आणि परत एक अजून एक गुड न्यूज आहे तुम्हाला या ब्लॉगमध्ये, कारण लवकरच आपण बाबूचा अन्नप्राशनचा कार्यक्रम स्टार्ट करणार आहे, तर ते ब्लॉग पण मला बघायला भेटणार आहे. सो व्लॉग कंटिन्यू करायच्या आधी आज मी तुम्हाला परत एकदा न्यू जे मॉम आहेत त्यांच्यासाठी एक चांगली ॲडवाईस घेऊन आली. का तुम्हाला माझ्यासारखे म्हणजे भरपूर जणांना क्वेश्चन असतात की आपण डायपर कोणत्या कंपनीचे घ्यायला पाहिजे आणि कोणते आपल्या बाबूसाठी सेफ आहेत. तर आज मी तुम्हाला सांगते, मी यूज करते बाबूसाठी लवलॅबचे हे डायपर. तर पहिल्या ब्लॉगमध्ये पण मी यूज केलेले होते, एमसाठी यूज करते आणि मला खूप चांगला याचा रिझल्ट वाटतो. तर म्हणजे माझ्या फ्रेंडने पण मला पहिले सजेस्ट केलेलं होतं, आणि मी पण तुम्हाला सजेस्ट करते की लवलॅब्स तुम्ही वापरून बघा. सिरियसली खूप चांगले डायपर्स आहेत. आणि बाबू म्हणजे जे पण बेबीज असतात ना, मेन डायपरमुळेच क्रँकीज होतात रात्रीचे, कारण ते जास्त ओले होतात लवकर, आणि मग ते वेट वाढल्यामुळे जसं क्रँकी असतात. आणि तर तुम्ही कधी पण बेबीसाठी एकदम चांगलंच डायपर बघा, कारण तुमच्या बेबीचं हॅपी राहण्यासाठी. तर हे लवलॅबचे मी आता L साईजमध्ये मागवले होते, आणि खूप सॉफ्ट असे डायपर आहेत. आणि तुम्ही बघू शकतात याची इलॅस्टिक एवढी आहे ना, तर तुम्ही इझिली बाबूला घालू शकतात, आणि इथे ते काचत सुद्धा नाही आहे. आणि तुम्ही बघू शकता डायपरमध्ये ही जी लाईन आहे ना, ही वेट लाईन आहे, म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला समजेल का डायपर आता ओलं झालं आणि तुम्हाला ते काढायचं आहे. आणि हे मागे जे आहे ना, हे डिस्पोजेबल टेप आहे, हे तुम्ही असं फोल्ड करून इझिली तुम्ही डिस्पोजेबल करू शकता टेप स्टिक करून. जेव्हा बेबीची स्किन सेन्सिटिव्ह असते तेव्हा त्यांना डायपरमुळे लगेचच रॅशेसचा त्रास होतो, त्यामुळे पूर्ण डे ते रँकी असतात, चांगली फीड पण घेत नाही, आणि इरिटेशनमुळे ते फुल नाईट पण झोपत पण नाही. इनफॅक्ट कधी कधी रॅशेसमुळे बेबीजला फीवर किंवा इन्फेक्शनसुद्धा होऊ शकतं. त्यामुळे मी हे लवलॅबचं सुपर डायपर यूज करून बघितलं, आणि खरंच याचा खूप फरक पडला पर्सनली मला. माझ्या बेबीची स्किन सेन्सिटिव्ह असल्यामुळे मी याचं त्याला डेली यूज करत असते. इनफॅक्ट यामध्ये असलेले अँटी रॅश ॲलोवेरामुळे सुपेरियर रॅश प्रोटेक्शन मिळतं. यामध्ये 12 आवर्स लाँग लास्टिंग प्रोटेक्शन आहे, त्यामुळे पूर्ण नाईट शांतीमध्ये बाबू आमचा झोपतो. नेक्स्ट मॉर्निंग बघितलं तर त्याची स्किनला कोणते इरिटेशन नव्हते, आणि बेबी एकदम हॅपी होता. प्लस या डायपरला 5 डिफरंट लेअरमध्ये बनवलेलं आहे, ज्यामुळे लिकेजचं अजिबात टेन्शन नाही. आणि तुम्हाला हवी तशी साईज तुम्ही घेऊ शकतात. त्याच्यामध्ये L, M, S तुम्ही हवी तशी तुमची रिकमेंड असेल तशी तुम्ही साईज तुम्हाला लिंकवरती मिळून जाईल. तर मी तुम्हाला आता डायपर दाखवते की आतमध्ये याचं चांगलं कसं यूज होतो.
तर म्हणजे आता मी हा 1 ग्लास पूर्ण पाणी घेतलं आणि पूर्ण मी याच्यावरती आता ओतते. तुम्ही बघू शकतात डायपरवरती. तुम्ही बघू शकतात का बिलकुल ड्राय सुद्धा झालेलं आहे, म्हणजे हात पण माझे ओले नाही झालेत. लगेच 1 मिनिटामध्ये पूर्ण जे पाणी आहे ते ॲब्झॉर्ब झालेलं आहे आणि पूर्ण लगेच ड्राय झालेलं आहे. तर मी तुम्हाला कट करून दाखवते की जे लिक्विड असतं त्याचं काय होतं आतमध्ये. आतमध्ये जे लिक्विड होतं ना हे लगेच जेल बेसमध्ये क्रिएट झालं आणि ह्याच डायपरची स्पेशालिटी आहे की आतमध्ये हे लिक्विडचं जेल क्रिएट होतं एकदम फास्टली. सो हे जेल असतं ना याच्यामुळे बेबीजला इरिटेटेड नाही होत आणि ना म्हणजे जे आहे ना ड्रायनेस राहतो पूर्ण डायपरमध्ये, थोडं पण त्यांना वेट वाटत नाही. तर तुम्हाला पण तुमच्या बेबीजसाठी डायपर हवा असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, नक्की जाऊन टॅप करून तुम्ही ऑर्डर करू शकता. उंदीची मालिश झाली, आंघोळ झाली, तसंच घेतलं त्याला पटापट आणि काय ठिकाणं लावलं त्याला. अरे उंदीर, अरे उंदीर मम्मीच्या मोबाईल मध्ये काय बघते एवढं? असं बघितलं नाही पाहिजे तुम्ही गपचूप. आताच पकड़ मोबाइल पकड़, बोल है गाइस आज जा रहा हूँ मैं मालिश करने, अभी बहुत खुश हूँ और आने के टाइम मेरे लगने वाले हैं, हाथ पैर सब दर्द करने वाला है तो मुझे आराम का जरूरत है. मम्मी को बोलो मुझे घुमाने लेके चलो बाहर और उधर ही आराम कराओ. आराम असतं कसा आराम पाहिजे आता बाबू आमचा गाडीमध्ये पायामध्ये गोळी आली, फास्ट पळत आली, जिनेमधनं फास्ट पळत आली. आज बाबू कसं करतो पळत आली जिनेमधनं, तशी पडली नाही. तर गाईज कालच आम्ही एक गोस्टचा ब्लॉग टाकला खूप दिवसांनी भूताचा, तर पटकन मी आता एडिट करते फोटो. तर ज्यांनी नसेल बघितलं लवकर जाऊन बघा, मागचा ब्लॉगला भारी इंटरेस्टिंग आहे. काय बोलतात. आणि खूप दिवस झाले आम्ही ना ब्लॉगचं ना ॲडव्हर्टायझिंग नीट करत नाही आहे, त्यामुळे जरा व्ह्यूज कमी येतात ते, पण लक्ष त्याला टाईम नाही भेटत म्हणून फोटो बिटो बनवायला असं लेट टाईम मिळतो. पण आता आम्ही थोडंसं लक्ष देणार आहे 10-15 दिवस नीट, आणि चांगले ब्लॉग येणार आहे तुमच्यासाठी आणि प्रँक ब्लॉग पण येणार आहे. तुम्ही सांगा प्रँक म्हणजे आता काय करू, खूप दिवस झाला आम्ही प्रँक ब्लॉग नाही केला, तर मग सांगा काय करू कमेंटमध्ये पटकन. तर गाईज पोहोचलो आपण दवाखान्यामध्ये आलो आहे. तर आमची वॅक्सिन केडन्सीची असते, पण दर सॅटर्डेला इकडे भेटते आपल्या कौशल्यमध्ये. इथेच एसकेची डिलिव्हरी झाली, इथेच आमचा बाबू जन्माला आलेला आहे. पहिला दिवस बाबूचा इकडेच होता, तो खुल्ल्या बघितलेला. बाबू तुला माहिती आहे दवाखाना काय आहे? हा दवाखाना आपलं घर आहे. बाबू काय करतो तू? तुला काय समजतंय? कुठे आला तू बाबू? हाय झोपेत गेला. केस धरला आता एकच आहे ना आपल्याला काय नंतर 3 आहे पुढच्या महिन्यात आता रडणार आहे 5 मिनिटांनी काय रडणार ना तू? झालं पण जी जी बाबू कधी खातो? बस
घे पप्पी घे. झाली बाबूची वॅक्सिन फायनली. धावल्या महिन्यात. चला खुश का? बाय कर बाबू, बाय कर. बोल थँक्स सो मच. बाय. लई रडले आम्ही. नाही रडला. सो गाईज फायनली बाबूची वॅक्सिनेशन झालेली आहे. आणि एकच इंग्लिश होता म्हणून जास्त काय वाटलंच नाही त्याला. त्याला आम्ही खेळवला आणि इंग्लिश दिला, समजलंच नाही, रडासारखं काही झालंच नाही. नंतर रडायला लागला. हा म्हणजे नंतर रडतो, वॅक्सिन दिल्यानंतर रडतो. असं कसं मम्मी सारखं बाबू झाल्यावर रडतो. बायकर इकडे आपले सगळे बायकर सांग आमचं. बाय बायकर राहू. गाईज फायनली आपल्या पिल्लूचं झालं वॅक्सिनेशन. आणि वॅक्सिन देताना बाबू तर रडला ना, जेव्हा दिला ना रडला ना, आणि नंतर रडायला लागला थोडंसा. ठीक आहे आता कमी, पुढचे आता डायरेक्ट 10 मंथमध्ये बोलूया तेव्हा 3 इंजेक्शन असेल, 2 पायावर असेल आणि 1 हातावर इंजेक्शन असेल. म्हणजे जो आपण स्टार्टिंगला 1.5 महिन्याला देतो. आम्ही वॅक्सिनेशन पण गव्हर्नमेंटमध्येच करतोय. तर सजेस्ट केलं आम्हाला भरपूर जणांनी का तुम्ही गव्हर्नमेंटमध्येच करा. तर जेव्हा आपण गव्हर्नमेंटमध्येच करतोय तर इथे दर शनिवारी असतो. तुम्ही पण येऊ शकतात. कौशल्यमध्ये ॲड नाही करत, जे चांगल्या गोष्टी असतात आम्ही बिंदास सांगतो. तर कौशल्यमध्ये भेटते शनिवारी वॅक्सिनेशन. तर आपले न्यू बेबी असेल कोणाचा तर त्यांना आयडिया पाहिजे वॅक्सिनेशनच्या, दवाखान्यामध्ये येऊ शकतात तुम्ही. वॅक्सिन घेतलाय पोराने आणि हे मस्ती बघितली सुटली आहे. पाय दुखत नाही का तुझा? हा सांगा, मी तर नाश्ता केला आलोय. सकाळचा ब्रेकफास्ट बाहेर करणार आहे आम्ही. हा सांग. गाड्या बघतोय. सुराज आले रिटर्न चाललं मागे. उंदी तुला उभं राहता येतं का शाण्या? आता उठलं आणि बघतो तर काय 2 पिंक पोरी समोर उभे आहे. काय करू काय समजलंच नाही. यांना बघून दवे फिरले. जसं काही वेटर आहे दोघी घरच्या. बाबूला सांभाळणाऱ्या पोरी वाटतं ते कामवाल्या. काय बोलतो बघा ना काय बोलतो ते. शिवानी आली आहे. मस्करी केलेलं आहे मस्त चॉकलेट पावडरने. हो मला पण आहे, दादाला पण दिली आता, शिवानीला आणि दोघांना. आणि आम्ही दोघं आता आम्ही चाललेलो आहे मंदिरात. तर शिवानी पण येते आमच्या सोबत. तर आता आम्ही चाललोय बजरंगबलीच्या मंदिरात चाललो. हनुमानच्या. आज शनिवार आहे, मी दर शनिवारी जातो. आणि आजचा दिवस माझी खूप स्पेशल असतो कारण का आता मंदिरात जाईल, मग जिम करेल. आणि नंतर जिम झाल्यानं क्रिकेटचं पण तुम्हाला बघायला भेटेल या ब्लॉगमध्ये. आणि एस के आणि शिवानी फिरणार आहे बाबूला. बघा आता आम्ही आलो मंदिरामध्ये, चाललो 3 जण मंदिरात जाऊया, मस्तपैकी दर्शन करूया. बजरंगबलीचं मंदिर आहे. वाव मस्त केलंय ना. तेल टाकायला नाही. ठीक आहे मस्त आहे. बाबू जय बजरंगबली. सर्व पनवती दूर होऊन दे. अख्खी पनवती लागलेली. बाबू टिक्का लावला. कुठे काढते बघ फोटो. ए आमच्या बाबू कशा काय तर माहिती का माऊला कशा खातो. लिपस्टिक लागली बाबूला. बाबूला लिपस्टिक लागली. कुठे गेली? हा नाही पकडायचं, तू छोटी आहे. बाबूला लिपस्टिक लागली. आता जस्ट आलो क्रिकेट करून खेळून. आणि इसके आता आम्ही चाललो बाबूला. एकच मॅच खेळू. जिम झाली मस्तपैकी. आणि बाबूने जिम बघितली ना आमची कशी आहे जिम. मस्त आहे ना, मस्त आहे ना. मोबाईल स्विच ऑफ होता ना. आज काय माहिती बाबू, फादर्स डे. विश नाही करणार मला. मला विश नाही करणार पिल्लू. तू विश कर. फादर्स डे. विश कर विश. हॅपी फादर्स डे. लव यू बच्चा. मम्माने आम्हाला काय गिफ्ट आणलं माहिती का? काय? सगळे फ्रुट्स ची आम्हाला हे आणली मम्मानी हो ग बस. मॉल